मी सेंटरच्या बाहेर आले. मी खूप टेन्स्ड होते की माझा पेपर बिलकुल चांगला नाही गेला. मला वाटतही होतं की माझा स्कोर चांगलाच कमी येणार आहे आणि बहुतेक ह्यावेळेस सिलेक्शन नाही होणार. हॅलो एव्हरीवन, माझं नाव जान्हवी महादेव खापे आहे. मी परभणी डिस्ट्रिक्टमधून आहे. माझा नीटचा स्कोर 559 आहे आणि माझा ऑल इंडिया रँक 8800 आहे. माझी मम्मी एक टीचर आहे आणि माझे पप्पा लॉयर आहेत. माझ्या नीटच्या पेपरच्या दिवशी मी सकाळी फेअरली लवकरच उठले होते माझ्या रेग्युलर टाईमपेक्षा. मी 7-8 वाजता उठले होते आणि उठल्यावर इवन दो मला काही अभ्यास करायचा नव्हता त्या दिवशी, स्टील मी बायोची NCERT एकदा ओव्हरलुक केली होती. काही पॉईंट्स, काही चॅप्टर मी मार्क करून ठेवले होते की हे रेटिफिकेशन पॉईंट्स आहेत आणि जायच्या आधी मला एकदा हे ओव्हरलुक करून जायचे आहेत. त्याच्यानंतर मी ते तेवढं बघितलं आणि नीटच्या 4 to 5 आवर्स आधी मी अभ्यास पूर्णपणे स्टॉप करून टाकला. थोडं मेडिटेट केलं आणि स्वतःला जेवढं मी काम ठेवू शकेल तेवढं काम ठेवलं. माइंडमध्ये स्कोअरबद्दल तर काही ठेवलं नव्हतं आधीच, फक्त जाऊन 100% देऊन यायचं होतं. मग नीटच्या सेंटरला मी 1 आवर आधी पोहोचले होते तिथे आणि मग चेक इन वगैरे सगळं झाल्यावर आम्हाला रूम्स दिले. मी माझ्या क्लासरूममध्ये जाऊन बसले आणि माझ्या पेपरला 45 मिनिट्स होते तेव्हा मी क्लासमध्ये होते. मग 45 मिनिट झाले, 2 वाजले. आम्हाला पेपर दिला आणि मी पेपर सॉल्व करायचा सुरू केला. IIBच्या टेस्टमध्ये पण माझं हेच पॅटर्न होतं की मी आधी बायो करायचे, मग केमिस्ट्री करायचे आणि मग फिजिक्स करायचे. नीटच्या पेपरमध्ये मी तेच करणार होते. मी पेपरला ओव्हरव्ह्यू नाही केलं, म्हणजे डायरेक्ट काही खोललं नाही, डायरेक्ट बायो सुरू केलं आणि सॉल्व करत गेले. पेपरला बघितलं वगैरे नाही. थोडा पेपर झाल्यावरच मला कळालं की बायो लेंदी आहे आणि थोडंफार ट्रिकी पण आहे. तर मग मी पूर्ण बायो सॉल्व केलं. क्वेश्चन पेपरवर टिक केलं, फक्त OMRमध्ये अजून सर्कल केलं नव्हतं आणि अराऊंड 1 आवरमध्ये माझं बायो झालं होतं टिक करून आणि मग मी केमिस्ट्रीला शिफ्ट झाले. मग मी केमिस्ट्री सॉल्व केलं. केमिस्ट्री मला फेअरली इझीच वाटलं ॲज कम्पॅरिझन टू बायो आणि मी 35-40 मिनिट्समध्ये केमिस्ट्री पण माझं झालं होतं टिक करून क्वेश्चन पेपरवर सगळे क्वेश्चन्स. मग मी फिजिक्सवर गेले. फिजिक्समध्ये मला जेवढा ठेवायचं होतं त्यापेक्षा थोडा कमीच टाईम राहिला होता. तर मी पटपट सुरू केलं फिजिक्स आणि मी फिजिक्स लास्ट क्वेश्चनपासून सुरू केलं. म्हणजे 45 क्वेश्चन्स होते तर 45th क्वेश्चनपासून मी स्टार्ट केलं आणि पहिले 10 क्वेश्चन माझ्या सेटमधले इझी होते. म्हणजे मला त्यातले एक क्वेश्चन नाही आला जे मी एंडपर्यंत सोडूनच दिला, कारण ते थोडा टफ होता. बाकी 9 क्वेश्चन्स आले पण आणि मी खूप कॉन्फिडंट पण होते त्या क्वेश्चन्सबद्दल. तर मी ओव्हरऑल स्टार्ट माझी चांगली झाली आणि मी कॉन्फिडंट होते फिजिक्सबद्दल. बट जसं मी पुढं गेले तसं क्वेश्चन खूप लेंदी झाले आणि खूप हार्ड पण झाले. सो मला तेव्हा वेळ कमी होता आणि मला थोडी भीती वाटली की फिजिक्समध्ये स्कोर खूप कमी जाऊ शकते, त्याच्यामुळे पूर्ण स्कोर पण अफेक्ट होऊ शकते. सो तिथं थोडे भिले मी. तर तेव्हा माझे जास्त प्रश्न झाले नाही त्या वेळेत. मी तरी सॉल्व केले आणि माझे त्याच्या पुढचे 10 क्वेश्चन अराऊंड झाले सॉल्व करून, बट बाकी नव्हतेच होत. सो मी त्यांना पॉज केलं, कारण माझं पूर्ण OMR सर्कल करायचं राहिलं होतं आणि माझ्याकडे शेवटी 30-40 मिनिट्सच राहिले होते आणि तेवढे मला सर्कलिंगला द्यायचे होते. सो मी सेकंड राऊंड सुरू केला पेपरचा आणि बायो मी ऑलमोस्ट सगळं सॉल्व केलं होतं. फक्त मी एक क्वेश्चन सोडलेला जे की मला माहीत नव्हता आणि एक क्वेश्चनमध्ये मी सर्कलिंग चुकवली तिथे सर्कल करताना थोडं घाईघाईमध्ये. बाकी मी पूर्ण बायो सर्कल केला आणि मी सॅटिस्फाईड होते बायोशी, कारण मला बरं आलं होतं. मग मी केमिस्ट्रीवर गेला. मी सेम केला, बट केमिस्ट्री सर्कल करताना मला रिअलाईज झालं की मी एक ट्विन पेज सॉल्वच केलं नाही. जे आपण पेज पुढं करतो तेव्हा ते पेज माझं राहिलं होतं, मला दिसलंच नाही ते. तर मग मी ते घेतलं आणि तेव्हा माझ्याकडे खूप कमी वेळ होता आणि मला फिजिक्सला पण थोडा वेळ द्यायचा होता, कारण त्याचे बरेच क्वेश्चन राहिले होते. तर तेव्हा थोडं टेन्शन अजून वाढलं, प्रेशर अजून वाढला. तर मग मी सुरू केलं ते. थँक गॉड की इझी क्वेश्चन्स होते त्या पेजवर आणि फक्त टिक करायचे होते. त्यातले 2 क्वेश्चन होते, 2 ते 3 क्वेश्चन होते जे ॲक्च्युअल कॅल्क्युलेशनवाले होते, पण माझ्याकडे तेवढा टाईम नसल्यामुळे मला ते सोडावंच लागले. मग माझं केमिस्ट्री जसं तसं झालं, मी पूर्ण केलं आणि एंडचे 15 मिनिट्स होते. मी जेवढं सॉल्व केलं मला ते सर्कल करायचं होतं, प्लस मला ॲटलिस्ट 4-5 क्वेश्चन अजून सॉल्व करायचे होते. आणि मग हे सगळं करता करता मी आधी सॉल्व करायला घेतले की जर माझे अजून 4-5 सॉल्व झाले तर मग मी एकदमच सगळं फिजिक्स सर्कल करेल आणि पेपर तिथं माझा होऊन जाईल. मग मी सॉल्व केले, माझे 5 क्वेश्चन झाले. पण एंडमध्ये मग मी सर्कल करायला घेतला फिजिक्स आणि फिजिक्स जेव्हा मी सर्कल करत होते, मी सुरू केलं, करत होते. वेळ इतका कमी राहिला होता की मला भीती पण खूप वाटत होती, माझे हात पण शिवर करत होते आणि मला भीती हे होती की पूर्ण सर्कल नाही झालं तर सॉल्व केलेलेचे मार्क्स भेटणार नाहीत.
आणि अनफॉर्च्युनेटली झालं पण तेच. माझ्या एंडमध्ये 4 क्वेश्चन सर्कलच करायचे राहिले. ते OMR घेतली आणि माझा टाईम झालेला होता. तर असा माझा पेपर झाला. मी सेंटरच्या बाहेर आले. मी खूप टेन्स्ड होते की माझा पेपर बिलकुल चांगला नाही गेला. मला वाटतही होतं की माझा स्कोर चांगलाच कमी येणार आहे आणि बहुतेक ह्यावेळेस सिलेक्शन नाही होणार. मग मी बाहेर आले. आमचा वन ऑफ द फर्स्ट क्लास होता बाहेर यायला आणि त्यातली पण मी सगळ्यात आधीच बाहेर आले होते. तर हळूहळू जसं मुलं बाकीचे बाहेर आले, त्यांचं रिॲक्शन बघून पण मला वाटलं की ठीक आहे, सगळ्यांनाच हार्ड गेला आहे पेपर. माझी मम्मी आली होती मला घ्यायला. सो मी तिच्याकडे गेले पळत आणि मग मी तिला भेटले आणि तिला म्हणलं की पेपर टफ होता, तेवढा चांगला नाही गेला आहे आणि स्कोअर एक्सपेक्टेडपेक्षा खूपच कमी येऊ शकतो. तर तेव्हा ती मला म्हणली की ठीक आहे, तुला हार्ड गेला आहे तर सगळ्यांनाच हार्ड गेला असणार आहे आणि चांगलं होईल, जे काय होईल, आत्ताच काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मग मी घरी पोहोचले. मग IIBचे खूप सारे टीचर्सनी मला कॉन्टॅक्ट केला की कसा होता पेपर हे, आणि मग त्यांनी मला सांगितलं की सगळ्यांनाच हार्ड गेला आहे, पेपरच खूप टफ होता आणि कट ऑफ कमीच येणार आहे. सो आत्ता काही टेन्शन घ्यायची गरज नाही. एकदा स्कोअर चेक कर, स्कोअर येऊ दे, तेव्हा आपल्याला कळेल की तू कुठं स्टँड करतेस. पेपरमध्ये मी 2 अशा चूक केल्या जे मला वाटते की मी जर अवॉइड केल्या असत्या तर माझा स्कोअर बेटर आला असता. पहिली होती की मी काही क्वेश्चन्सला ओव्हरथिंक केलं. जर मी जे पहिलं विचार केलं होतं आणि जे मी पहिले टिक केलं तर मी तेच सर्कल केलं असतं तर ते बरोबर झालं असतं. बट मी त्याला ओव्हरथिंक केलं आणि मी कॉम्प्लिकेट केलं. मला वाटलं पेपर टफ आहे तर ट्रिकी असेल आणि त्याच्यामुळे मी ओव्हरथिंक करून चुकीचंच आन्सर सर्कल केलं एंडमध्ये. आणि दुसरी गोष्ट आहे की मी ते क्वेश्चन सॉल्व करण्यावर जास्त भर दिला रॅदर दॅन त्या OMRमध्ये सर्कल करायचं. ह्याच्यामुळे माझे सर्कल करायचे राहिले आणि ते क्वेश्चन बरोबर असूनही मला त्याचे मार्क्स नाही भेटले. तर जर मी सॉल्व करून लगेच सर्कल केलं असतं तर कुठेतरी माझे मार्क्स बेटर आले असते. मला लहानपणापासूनच बायो सब्जेक्टमध्ये खूप इंटरेस्ट होता आणि मी त्याच्याकडे अट्रॅक्टेड पण होते. सो बायोच्या फील्डमध्येच मला जायचं होतं. माझ्या मम्मीचं स्वप्न होतं की ती एक डॉक्टर बनावी. अनफॉर्च्युनेटली तिच्या फायनान्शियल कंडिशन्समुळे ती नाही बनू शकली. तर कुठेतरी मला ते स्वप्न पूर्ण करायचं होतं. तर तेव्हापासूनच मला डॉक्टर बनायची खूप इच्छा होती आणि मग म्हणून मी 11th नीटसाठी प्रिपरेशन सुरू केली. नीटची प्रिपरेशन करायची होती हे तर आधीच डिसायडेड होतं. पण जेव्हा कुठून करायची ह्याच्यासाठी सर्च केलं तर आमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये एक मुलगी होती. ती IIB थ्रू लागली होती MBBSला खूप चांगला स्कोअर घेऊन. तर तिने सांगितलं की टीचर्स चांगले आहेत, करिक्युलम चांगला आहे. सो आम्ही पण डिसाईड केलं की IIBतच ॲडमिशन घ्यायचं. माझं नीट जर्नीमध्ये माझं शेड्यूल असं होतं की मी अराऊंड 5:30 उठायचे आणि हाफ ॲन आवरमध्ये फ्रेश वगैरे व्हायचे आणि मी 6ला अभ्यासाला बसायचे. मग 6ला बसल्यावर माझ्या लंच ब्रेकपर्यंत मी अभ्यास करायचे, जे अराऊंड 12 to 1 असायचं. आणि तेव्हा मी जेवताना एक हाफ ॲन आवरचा ब्रेक घ्यायचे. त्याच्यानंतर मग मी सेकंड सेशनमध्ये अभ्यास करायचे, जे की माझा 7 वाजेपर्यंत किंवा 8 वाजेपर्यंत असायचा. आणि मग त्याच्यानंतर मी 2 आवर्सचा ब्रेक घ्यायचे, ज्यात मी जेवण करायचे, फ्रेश व्हायचे आणि कधीकधी फिरूनही यायचे. त्याच्यानंतर मग जे मला आज शिकवले ते मी रिवाईज करायचे 1 आवरमध्ये आणि मग मी झोपी जायचे. हे सगळं शेड्यूल फॉलो करत असताना मी अभ्यास असा करायचे की माझे जे वीकेंड्सला टेस्ट असायचे त्याचा जे सिलेबस असायचा त्याच्यावर मी जास्त फोकस करायचे. तर त्यात जे माझे वीक टॉपिक्स आहेत त्याला पूर्ण वीकमध्ये मी जास्त टाईम स्लॉट द्यायचे आणि त्याच्यावर जास्त फोकस करायचे. आणि मग जे टॉपिक्स मला येतात चांगल्यापणे असं मला वाटतं त्याला मी ओव्हरऑल एक ओव्हरलुक करायचे आणि रोज मी एक सर्टन टाईम असा ठेवायचे की जे मला आज शिकवलं आहे ते मी रिवाईज करेल, एकदा सगळं बघून घेईल, सगळं वाचून घेईल. आणि असं करत करत पूर्ण हे झालं. आता जेव्हा माझा सिलेबस झाला होता आणि जेव्हा आमच्याकडे फुल डेज ऑफ होते तर ते 6-7 मंथ्स अराऊंड मी हर एक दिवस डिवाईड केला होता हर एका सब्जेक्टसाठी. तर एक पूर्ण दिवस मी फिजिक्स करायचे, मग केमिस्ट्री, मग बायो. असं करत असताना स्टार्टिंगचे 3 दिवस असे होते की फिजिक्सचं जे मला एकदम टफ जाते टॉपिक्स किंवा जे टॉपिक्स मला नाही येत आणि त्यात क्वेश्चन्स एक्झाम्समध्ये चुकत आहेत त्याच्यावर मी जास्त फोकस करायचे, त्याच्यावर क्वेश्चन सॉल्व करायचे आणि ते पूर्ण दिवस मी त्या 2-3 टॉपिकला द्यायचे आणि त्याच्यावर भरपूर क्वेश्चन सॉल्व करायचे. आणि हे तिन्हीसाठी होतं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. एकदा मी टफ टॉपिक्सवर थोडा माझा कॉन्फिडन्स आला तर मग मी ओव्हरऑल फिजिक्सला बघायचे की माझा कोणते चॅप्टर्स राहिलेत. आणि असं करत करत मी पूर्ण ते 6 मंथ्स डेजमध्ये आणि मग वीक्समध्ये सिलेबस डिवाईड करून सगळं 2 ते 3दा रिवाईज केलं होतं. नीटची प्रिपरेशन करत असताना जे डिस्ट्रॅक्शन्स असतात त्यांना अवॉइड करण्यासाठी तुम्ही असं करू शकता की एक शांत एन्व्हायरमेंटमध्ये बसा. म्हणजे अशा जागेवर बसा जिथं जास्त लोकं नाही आहेत किंवा जिथं तुम्ही एकटे आहेत, और असं एन्व्हायरमेंटमध्ये बसा जिथं बाकी लोकं पण अभ्यासच करत आहेत
सो दॅट ते एन्व्हायरमेंट तुम्हाला हेल्प करेल अजून कॉन्सन्ट्रेट करण्यामध्ये. दुसरी गोष्ट असं की अभ्यास करताना बाकी सगळे डिस्ट्रॅक्शन जसं की फोन वगैरे ट्राय करा की ते तुमच्याजवळ नसावेच, ते तुमच्याहून लांब असावे सो दॅट तुम्हाला ते लवकर ॲक्सेस करता येऊ नये. आणि तिसरी गोष्ट असं की अभ्यास करताना ब्रेक्स घेत घेत अभ्यास करा. तुमचं अटेन्शन स्पॅन किंवा तुम्ही किती वेळ फोकस करून अभ्यास करू शकता हे आधी आयडेंटिफाय करा. जसं की माझ्यासाठी ते 3 आवर्स होतं. सो मी 3 आवर्स स्ट्रेचमध्ये अभ्यास करायचे, काहीतरी टास्क द्यायचे स्वतःला, ते कंप्लीट करायचे 3 आवर्समध्ये आणि मग एक छोटा 10 मिनिट्सचा, 5 मिनिट्सचा किंवा 15 मिनिट्सचा ब्रेक घ्यायचा आणि वापस 3 आवर्सच्या स्ट्रेचमध्ये अभ्यास सुरू करायचा. असं तुम्ही पूर्ण दिवस पण करू शकता, ज्याच्याने की तुम्हाला ॲज स्पेसिफिक काही टाईम टेबल लागणार नाही आणि तुमचा अभ्यास पण होऊन जाईल. माझ्या नीटच्या जर्नीमध्ये माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला. स्टार्टिंगपासून डे 1पासून जेव्हा पण आमचे एक्झाम्स व्हायचे तर त्या एक्झामचा स्कोर, माझी एक्झाम कशी गेली, मला काय हार्ड गेलं, माझे कोणते क्वेश्चन चुकले, माझे किती क्वेश्चन चुकले, हे सगळं मी घरी आईला सांगायचे आणि माझी आई सगळं ऐकून घ्यायची आणि फक्त ऐकूनच नाही घ्यायची, रेसिप्रोकेट पण करायची की तुला हे करायला पाहिजे, इथं जास्त लक्ष द्यायला पाहिजे. पूर्ण जर्नीमध्ये त्यांनी माझा खूप सपोर्ट केला आणि जे काही मी स्वतः बोलू शकले नाही ते माझ्या साईडनी ते टीचर्सला पण बोलायचे की तिचं हे वीक आहे, तिला इथं फोकस करायला पाहिजे, असं त्यांनी पूर्ण जर्नीमध्ये हेल्प केली. एंडमध्ये जेव्हा सिलेबस वगैरे सगळं झालं होतं तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये होते आणि माझ्यावर खूप प्रेशर पण होतं, तर तेव्हा मी इमोशनली खूप अनस्टेबल झाले होते. तर तेव्हा माझी आई आली होती माझ्यासोबत राहायला आणि ते माझ्यासाठी आणि माझ्या जर्नीसाठी खूप हेल्पफुल होतं. तर तेव्हा मी जास्त अभ्यास करत होते आणि जास्त कॉन्फिडन्सने अभ्यास करत होते, तर ते मला खूप हेल्प केलं ह्या जर्नीमध्ये. मी आजपर्यंत खूप ग्रेटफुल आहे की मी IIBत ॲडमिशन घेतलं. डे 1पासून जेव्हापासून माझी नीटची जर्नी सुरू झाली आहे, IIBच्या टीमनी, IIBच्या टीचर्सनी, IIBच्या मॅनेजमेंटनी मला खूप हेल्प केलं आहे. मला चांगल्या ॲडवाइसेस दिल्या आहेत, मला सांगितलं आहे की मी कुठं चुकली आहे, आमचे पेपर्स बरोबर घेतले आहेत, सगळ्यांमध्ये सपोर्ट केलं आहे. टीचर्स इथले खूप चांगलं शिकवत आहेत, त्यांनी पूर्ण जर्नीमध्ये खूप चांगलं शिकवलं, त्यांनी खूप चांगलं सांगितलं. रादर दॅन स्टडी पण जिथं पण मला डाऊट्स आले, जिथं पण मला वाटलं की हे माझ्याकडून होत नाही आहे किंवा इथं मला प्रॉब्लेम येत आहे, तिथं त्या टीचर्सनी मला हेल्प केली त्याच्या थ्रू बाहेर यायला. पूर्ण 2 वर्ष मला गाईड केलं, मला मोटिवेट केलं. इथला स्टाफ पण खूप हेल्पफुल राहिला माझ्यासाठी. इथं माझे फ्रेंड्स पण खूप चांगले होते, त्यांनी पण खूप मोटिवेट केलं. त्यांच्याशी पण कॉम्पीट करत करत एक्झाम देत कुठेतरी अजून स्ट्रेंथन झाली माझी प्रिपरेशन आणि IIBने मला खूप सपोर्ट केला. एक गोष्ट जी माझ्या ह्या 2 वर्षाच्या जर्नीने मला शिकवली आहे इज दॅट की यू कांट ऑलवेज स्टे मोटिवेटेड, सो यू हॅव टू लर्न टू बी डिसिप्लिन. ही 2 वर्षाची जर्नी खूप लांब आहे, तर तुमचं हर एक दिवस असं नाही असणार की तुम्ही फुल ऑन पम्प्ड असेल, मोटिवेटेड असेल अभ्यास करण्यासाठी. तुमचे लोज पण येतील, असे पण दिवस येतील की तुम्हाला गिवअप करू वाटेल, तुमचा स्कोर कमी येईल, तर तुम्ही मोटिवेटेड तर नाही राहणार आहात पूर्ण 2 वर्ष. बट एक गोष्ट जे एंड ऑफ द डे मॅटर करणार आहे की तुम्ही डिसिप्लिन होता की नाही. जर 2 वर्ष तुम्ही डिसिप्लिनने अभ्यास केला तर एंड ऑफ द डे तुमचा रिझल्ट चांगलाच येईल. येणाऱ्या नीट ॲस्पिरंटसाठी मी एक मेसेज असा देईल की 11th आणि 12thची जर्नी खूप डिफरंट असती. 11thमध्ये जेव्हा आपण जर्नी स्टार्ट करतो तेव्हा इनिशियली मार्क्स चांगले येत असतात आणि जर्नी थोडी स्मूथ असती, तर कधी कधी आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो. तसंच जेव्हा आपण 12thमध्ये जातो करिक्युलम डिफिकल्ट होतो, आपल्याला 11th पण मॅनेज करायचं असतं आणि 12th पण, तर कुठेतरी दोन्ही करायचं ट्राय करत असताना धड दोन्ही पण होत नाही. तर 12thमध्ये जे तुम्हाला शिकवत आहेत किंवा 12thचं जे करिक्युलम आहे त्याच्यावर फोकस करा आणि ते स्ट्रेंथन करा. एकदा सिलेबस झाल्यावर तुम्हाला एवढा सफिशियंट वेळ असतो की तुम्ही 11th पण कव्हरअप करू शकता. तर तेव्हा जे तुम्हाला शिकवत आहेत, जे 11thचं सिलेबस आहे त्याच्यावर जास्त फोकस करा, एंडमध्ये ते जास्त हेल्पफुल राहील. मी IIBची 2 इयर ऑफलाईन क्लासरूम स्टुडंट होते आणि माझ्या स्कोर आणि रँकच्या हिशोबाने मला एक टॉप गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भेटून जाईल. माझा सक्सेसचा श्रेय मी माझ्या फॅमिलीला, माझ्या फ्रेंड्सला आणि टीम IIBला देईल. थिंक नीट, थिंक IIB.